वेलकम टू आवर चॅनल फ्री लर्निंग अँड फन। आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की लहान मुलांना शिकवायचं कसं। बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की आता लहान मुलं आहेत, त्यांना लिहायला सुरुवात कुठून करायची, लिहायला शिकवायला सुरुवात कुठून करायची, तर कसं शिकवावं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ। तर मी इकडे 4 लाईनचे नोटबुक घेतलेले आहे। असेच ह्या 4 लाईनचे नोटबुक आणि वरती मी एक लाईन काढलेली आहे। आता ही उभी रेषा आहे, त्याला काय म्हणतात, तर स्टँडिंग लाईन म्हणतात। आणि इकडे मी रेषा का काढते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा का शिकवणार आहे, तर ते गरजेचं आहे शिकणं। मुलांना जेव्हा तुम्ही अशा लाईन शिकवचाल ना, त्यावेळेस तुमच्या मुलाचे हात वळतील, त्यासाठी ह्या लाईन शिकणं गरजेचं आहे। तर आपण शिकतोय स्टँडिंग लाईन। स्टँडिंग लाईन म्हणजेच अशी उभी रेषा। आता ही डायरेक्ट सरळ रेषा काढता येते का, नाही, तर ते काढता यावी मुलांना, त्याच्यासाठी असे डॉट द्यायचे। मी असे दाखवते तुम्हाला, त्या प्रकारे डॉट द्या आणि त्याला ट्रेस करायला लावा। पूर्ण पेजभर तुम्ही असे डॉट काढून द्यायचे आणि त्याला ट्रेस करायला लावायची। त्यामुळे मुलाला व्यवस्थित प्रॅक्टिस होईल आणि स्टँडिंग लाईन त्याला काढता येईल। तर आता ही आहे स्लिपिंग लाईन। स्लिपिंग लाईन म्हणजे काय, एक आडवी रेषा। तर आडवी रेषा आपल्याला ही पण बघा की डायरेक्ट एक सरळ लाईन किंवा डायरेक्ट आडवी लाईन काढता येत नाही लगेच। जरी किती प्रॅक्टिस असो, आपल्याला लिहिता येत असो, तरी असं होतं। त्यासाठी मुलांना तर शिकवणं गरजेचंच आहे। तर त्यांना असे डॉट देऊन तुम्ही ते लाईन शिकवू शकता। ही झाली स्लिपिंग लाईन। स्लिपिंग लाईन देखील आपण डॉट देऊनच त्यांना ट्रेस करायला लावायची आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची। आता ही जी आहे ती तिरकी लाईन आहे, ह्याला काय म्हणतात, स्लँटिंग लाईन। ही आहे लेफ्ट स्लँटिंग लाईन। तिरकी लाईन, उभी लाईन, आडवी लाईन, ह्या 3 लाईन आता आपण बघितल्या। तर लेफ्ट स्लँटिंग लाईन ती देखील आपल्याला ट्रेस करूनच मुलांना शिकवायचे। त्याच्यासाठी असे तिरके डॉट द्यायचे आणि ती लाईन शिकवणं, ट्रेस करायला लावायची, गिरवायला लावायची। ट्रेस करणं म्हणजे गिरवणं। पाठीमागे असं डॉट दिल्यानंतर त्याच्यावरती लाईन टाकणं, अशी याला म्हणतात ट्रेस करणं। तुम्ही जर या प्रकारे करून घेतलं तर छान प्रकारे त्यांची प्रॅक्टिस होऊन जाईल। आता राईट स्लँटिंग लाईन। तर राईट स्लँटिंग लाईन या प्रकारे असते। ते हे लेफ्ट स्लँटिंग लाईन, राईट स्लँटिंग लाईन कशासाठी लागतं आहे, तेव्हा काय लिहितो, तर हे जरी मराठीमध्ये लागत नसेल ह्या स्लँटिंग लाईन, तरी इंग्लिशमध्ये ए फॉर ॲपल आपण जसं शिकवतो तसंच ए काढण्यासाठी आपल्याला ह्या लाईन शिकणं गरजेचं आहे। तर इकडे सुद्धा मी डॉट या प्रकारे करून देते आणि याच प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना द्यायचेत आणि त्यांच्याकडून असे ट्रेस करून घ्यायचेत। त्यामुळे त्याची व्यवस्थित अशी प्रॅक्टिस होईल। तर हे झाले स्लँटिंग लाईन। आपण काय शिकलो, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लँटिंग लाईन, लेफ्ट स्लँटिंग अँड राईट स्लँटिंग लाईन। आता आपल्याला शिकायची आहे लेफ्ट क्रू लाईन। तर क्रू लाईन कशी असते, तो अर्धा वर्तुळ असतो, त्याला म्हणतात लेफ्ट क्रू लाईन। तर इकडे तुम्ही ही जी आहे क्रू लाईन ती खूपच सगळ्याच अगदी अक्षरांमध्ये, मराठीमध्ये किंवा अगदीच इंग्लिशमध्ये देखील याचा उपयोग तुम्हाला करायलाच लागतो। त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची आहे। ही देखील अशी स्ट्रेस करून घ्या। पण ही जरा मुलांना हात वळायला खूप अशी डिफिकल्ट जाते, अवघड जाते। तर म्हणून काय करायचं, फक्त 1-2 डॉट न देता एकसारखे असे जरा जास्त डॉट द्या, सी सारखं, हे पहा उलटा सी, त्या प्रकारे, आणि ट्रेस करायला लावा, असं गिरवायला लावा। त्यामुळे ते प्रॅक्टिस होईल, हात वळेल मुलांचा आणि व्यवस्थित काढायला लागतील। वरच्या ज्या आहेत त्या बेसिक आहेत, पण ही जी क्रू लाईन आहे ती थोडीशी अवघड असल्यामुळे ह्याला शिकायला वेळ जातो। म्हणून तुम्ही ह्याची प्रॅक्टिस घरी बऱ्यापैकी करून घ्या। जर तुम्हाला ही व्यवस्थित काढायला आली तर तुम्ही मराठीसुद्धा आणि इंग्रजीसुद्धा व्यवस्थित लिहू शकता। अक्षर देखील छान असं येईल तुमचं।
तर इकडे झालं आपली लेफ्ट क्रू लाईन. आता राईट क्रू लाईन. राईट क्रू लाईन म्हणजे अगदीच सेम या प्रकारे हाफ वर्तुळ असतो देखील, हाफ सर्कल या प्रकारे. तर ही झाली राईट क्रू लाईन. तर ती देखील आपण अशीच एकसारखे डॉट देऊन मुलांकडून ट्रेस करून घ्यायची आहे. अशी प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला हाफ वर्तुळ व्यवस्थित त्यांना काढायला शिकवता येईल. हे पहा, मी जास्त डॉट देते. तुम्ही बघा, आपण ज्या स्टँडिंग स्लिपिंग लाईन शिकलो त्याला मी 3च डॉट दिले होते, पण जेव्हा आपण क्रू लाईन केली त्यावेळेस जास्त डॉट दिले, कारण 3 डॉट देऊन तो प्रॉपर असा अर्धा वर्तुळ होत नाही आहे. त्याच्यामुळं मुलांना ते पटकन असे करता येणार नाही, म्हणून जरा जास्त डॉट द्या आणि व्यवस्थित सोपं जाईल असं, ट्रेस करता येईल असं त्यांना ते शिकवता येईल. तर आता इकडे मी तुम्हाला दाखवली आहे राईट क्रू लाईन. आता हे क्रू लाईन बघा कशासाठी उपयोगी पडते. इकडे मी सर्कल काढून दाखवलं तुम्हाला. हा सर्कलसुद्धा आपल्या लाईनमध्येच मोडतो. तर इकडे मी सर्कल काढून दाखवते, पण डायरेक्ट सर्कल न काढता मुलांना तुम्ही या प्रकारे लेफ्ट क्रू लाईन आणि राईट क्रू लाईन असं काढून तुम्ही सर्कल काढून त्यांना दाखवू शकता, किंवा अगदीच तसं शिकवू शकता सर्कल काढायला डायरेक्ट न शिकवता. तर इकडे आता मी दुसरी दाखवते तुम्हाला अप क्रू लाईन. जी वरती अशी करून दाखवले ना तुम्हाला, त्याला म्हणतात अप क्रू लाईन. आणि ही जी क्रू लाईन आहे ती देखील तुम्हाला इंग्लिशमध्ये वाय किंवा मराठीमध्ये प, फ असे काही अक्षर आहेत त्याच्यासाठी उपयोगी पडतात. ही जी आहे ती डाऊन क्रू लाईन आहे. डाऊन क्रू लाईन, अप क्रू लाईन हे देखील आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. डॉट द्यायचेत आणि ते ट्रेस करायला लावायचेत. एकदा का ट्रेस करायला यायला लागले तर ते छान प्रकारे शिकतील. किंवा डायरेक्ट तुम्ही काढून द्या आणि त्याच्यावरती गिरवायला लावा डॉट न देता, आणि नंतर डॉट द्या. अशा दोन्ही प्रकारे तुम्ही करून मुलांना ते छान असं शिकवू शकता. तर मी सोप्या भाषेमध्ये सर्व अशा तुम्हाला लाईन शिकवलेल्या आहेत. आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि प्रॅक्टिस नक्की करून घ्या.